नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी स्टोअरमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी काढत अत्यंत आणि आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2025चा पीक विम्याच्या 2 दिवसामध्ये जे काही उद्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या जे काही वाटपाला सुरुवात होणार आहे. तर या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशनचे दिसत आहे की याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही खात्यामध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि आधार शेडिंग आता पेमेंट ऑन करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे आधार शेडिंग बँक खात्यामध्ये उद्या सोमवारपासून खरीप हंगाम 2025च्या जे काही असेल ते होणार आहे. तर तुमचे जे काही रक्कम जे काही देण्यात आलेले कॅल्क्युलेशन दाखवत आहे, तर ते रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि जे काय आपण जर पाहिलं 10 जिल्ह्यामध्ये जे काही रक्कम दाखवत आहे, तर किमान आपण जे काही कमीत कमी हेडलाईन शेतकरी 17,500, जे काही 18,500 रुपये, जे काही जास्तीत जास्त 27,500 रुपये, ते जे काही प्रति हेक्टर जे काही खरीप हंगाम 2025चा जे काही करण्यात आलेला आहे, तर जे काही 2 दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वप्रथम मराठवाड्यापासून विदर्भाच्या सर्वात जास्त पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर जे काही तो जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही 16 तारखेच्या जे काही महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025च्या जे काही पीक विम्याचं जे काही पाहण्यात आलेलं जो 800 कोटी रुपयांचा जे काही करण्यात आलेला आहे, तर ते सोयाबीन असेल, मूग असेल आणि उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल किंवा या सर्व प्रकारचा समावेश आहे. या समावेशमध्ये जे काही कोणकोणते तूर असेल, तर ते तुम्हाला कॅल्क्युलेशन देण्यात आलेलं आहे. तर इतर 800 कोटी रुपयाचं पीक विमा जे काही सांगण्यात आलेलं आहे, तर ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जे काही पीक विम्याचे मंजूर होणार आहे कॅल्क्युलेशन सध्याही आता अद्यापही बाकी आहे. तर यानंतर आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्हा असेल, हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही सर्व उद्यापासून पीक विम्याला सुरुवात होणार आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन दाखवत आहे की जे काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जालना असेल, बीड असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, बीड जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025चा जे काही पीक विमा असेल, तर ते उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं जे काही बघत आहोत, तर ते कॅल्क्युलेशन झालेले आहे. जे काही प्रति शेतकऱ्यांच्या जे काही खात्यामध्ये उद्यापासून वाटपाला सुरुवात होत आहे आणि जे काही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या जे काही कॅल्क्युलेशन होत असताना जे पेमेंट स्टेटस या दाखवत असताना पुढे दाखवत आहेत की तर आधार बँक खात्यामध्ये वाटपाला पैसे वाटपाला रेडी झालेला आहे. तर या वाटपाला सुरुवात होणार आहे. तर उद्यापासून येणाऱ्या 8 दिवसामध्ये जे काही पिकांच्या खरीप हंगाम जे काही असेल, तर ते एकूण शेतकऱ्यांना जे काही महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19,000 कोटी रुपयांचा जे काही अद्यापर्यंत जे काही सांगितलेलं आहे, 1,200 कोटी रुपयांचा 2,400 कोटी रुपयांचा जे काही पीक विमा करण्यात आलेला आहे, तर ते वितरित करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांबद्दलची आनंदाची बातमी आहे. तर यानंतर आपण पाहायला गेलं तर विदर्भ भागातल्या 5 जिल्ह्यामध्ये जे काही 95 कोटी रुपयाचं जे काही लाखातून देण्यात आलेलं आहे, तर अमरावती असेल, बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल, अकोला असेल, या यवतमाळ असेल, विदर्भामध्ये जे काही असेल मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचे जमा होणार आहे. तर खरीप हंगाम जे काही सोलापूर असेल आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 10 जिल्हे, हे विदर्भ 5 जिल्हे, जे काही 15 जिल्ह्यामध्ये जे काही करण्यात आलेलं आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल आणि ज्वारी असेल किंवा मका असेल, तर ते सर्व पिकामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे. तर परंतु आपण पाहायला गेलं तर जे 2-3 जिल्ह्यांचे जे काही कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे, तर ते 2 पिकांचा काढणीचा आणि उशिरामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि तर आपण दीर्घकाळामध्ये जे काही त्यामुळे दाबांचा जे काही त्यामुळे काकाच्या जे काही काम आहे इतर पिकांचे कपाशी आणि तूर यांच्या माध्यमातून जे काही करण्यात आलेलं आहे, ते कॅल्क्युलेशन झाल्याने शेतकऱ्यांचं जे काही राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तर आपण भरपूर शेतकऱ्यांचं सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम दाखवण्यात आलेलं आहे. तर कोणकोणत्या पिकं म्हणजे ते सर्व पिकं आपल्याला उद्यापासून तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार सुरू करा. तर मित्रांनो, व्हिडिओज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. व्हिडिओमध्ये एवढंच आहे. पुढच्या वेळेस देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.